2 वर्षाच्या कॉलेज लाईफ मध्ये जो रोज आमच्या सोबत राहिला तोच चालला बुवा आज गावाला. कॉलेज संपलं परंतु मैत्री संपली नाही. तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपला मित्र मयूर मोरे तो चालला होता त्याच्या गावाला, म्हणून आलो आपण आपल्या शाईनकडे आणि लावली आपल्या शाईनला चाबी. आपण त्याला घ्यायला जात होतो तोच आपल्याला रस्त्याने दिसून गेला. त्याला आपण विचारलं झाली का रे भाऊ पॅकिंग, तो म्हणे सगळी पॅकिंग झाली आपली जायची. त्याला सांगितलं जे आपण दररोज करतो आज बी तसंच करू, गावात जाऊन तिघं काही ना काही खाऊन येऊन आम्ही दोघे चाललो रे बुवा आता पियुषला घ्यायला त्याच्या घरी. आणि पाहू शकता तुम्ही हे आहे आपल्या पियुष मित्राचं घर आणि हे आहे वो त्यांचं दुकान. इथे एकदम चांगले फुलं भेटतील तुम्हाला, महेंद्र फुल भंडार. आणि इकडे आपल्याला बुके हार सगळं बनवून भेटणार. पियुष तर आल्या त्या मयूरला त्रास द्यायला लागला भाऊ. म्हटलं आजच्या दिवस चालला आज तर सोड त्याला विचारायला. आणि पियुषच्या घरी येऊन पाहतो तर काय इकडे तर आपलाच ब्लॉग पाहणं चालू होता भाऊ, ते बी टीव्हीवर. बरं हागडे टीव्हीवर ब्लॉग पाहता आणि तुम्ही साधा आपल्याला फॉलो बी करता नाही भाऊ. फॉलो करून घ्या तेवढं काय होतं. आणि हे पाहू शकता तुम्ही किती भारी नजारा पियुषच्या घरामागचा. हे आहे भाऊ सगळं फुलांचं शेत. आणि पियुषने घेतला भाऊ नवा मोबाईल. पहा मग तो किती खुश आहे. आपण पार्टी मागितली फोनची तरी बी देत नाही भाऊ. तो म्हणे नंतर पार्टी करू, आता पहिले आपण लस्सी पिऊन घेऊ गावात. आणि आमच्या मित्रासोबतची आज हे शेवटची लस्सी होती, कारण आमचा मयूर मित्र आज गावाला चालला. तो फक्त शिक्षणासाठी कुऱ्या गावात आलेला होता शिकायला. आणि आम्ही 3 इडियट्स कुठे बी जायचं तर सोबतच जायचे, एका गाडीवर 3 जण. पण तो त्याच्या गावाला जाऊ की कुठे जाऊ आमची मैत्री तर शेवटपर्यंत जशी होती तशीच राहील, एकदम कट्टर. आणि आम्ही त्याला आता घरी सोडून देतो कारण त्याची आहे 12 वाजता बस. आम्ही बी चाललो आता घरी. म्हणून आज साठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत दादा वाजव रे आता. हिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला, अब हिल पोरी हिला तुझे कपाली लाटीला, तुझे कपाली लाटीला, तुझे